तुम्ही मेसेंजर ऑफ गॉड आहे माझ्यासाठी. फक्त तुमचा कारणी माझे फॉलोअर्स वाढले. थँक्यू सो मच फ्रेंड. बांगलादेशी मुलींचे फोटो वगैरे पिंटरेस्टवरनं घेतले आणि ते त्या अकाउंटवर पोस्ट केले. 3 मित्रांनी मिळून 4थ्या मित्राला फुल कॅटफिश केलं. मी माझ्या एक्सच्या फादरची साईन घेतलेली की ही मला परत कधी कॉल नाही करायचा, नाही माझ्या कुठल्या फ्रेंडला कॉन्टॅक्ट करायचा. मेंटल कोणाचा बॉयफ्रेंड कोणाला आवडायचा? माझा बॉयफ्रेंडला हिचा बॉयफ्रेंड आवडायचा. तर बाकी ज्यांना चालेल सगळ्यांना बोलण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. तर बाकी ज्यांनी पण इच्छा दाखवली आहे बोलण्याची त्यांच्यासाठी मी पैसे आणले, ठीक आहे. हां, तर आपण हे पैसे वाटायचे त्यांना, ठीक आहे. ठीक आहे, चला. कोण आहे तुमच्यापैकी ज्यांना माझ्याशी बोलण्याची इच्छा आहे आणि त्यांच्याकडे काही असं चांगलं आहे, स्टोरी पण आहे, असं आहे कोणी? अच्छा, ठीक आहे. तूच आहेस, मुलीने पहिल्यांदाच हात, नाही तू एक मिनिट, हाय करायला हातवर गेलास बोलण्यासाठीच ना? हा, ठीक आहे. हिला द्या माईक. हां, हाय, क्रिशा नाव आहे माझं. काय? क्रिशा. क्रिशा काय अर्थ असतो या नावाचा? एकदा बाबा सर्कस मध्ये गेलेली, तिकडेच क्रिश झालेलं ना सुरू. एक मिनिट, असं ते नव्हतं. तू घाणेरडे विचार तुमचे. आता क्रिशा, आपलं हे जो कॉन्व्हर्सेशन आहे हे सगळं युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे जाणार आहे. तुझी कन्सेंट आहे याच्यासाठी? होय. ठीक आहे. हा, काय नावाचा अर्थ काय? मेसेंजर ऑफ गॉड. ओ भाई साहब, मग काय मेसेज दिला देवाने सांगा मला. कोणाला आलीस तू क्रिशा? एकटीच आली आहे. अच्छा, मग तू बाजूला कोण आहे? बॉडीगार्डची गरज तिला नाही, मला आहे. अच्छा, हा. क्रिशा, काय करतेस तू आयुष्यात? मी आर्टिस्ट मॅनेजर आहे. आताच इंटर्नशिप संपली, आता अजून एक इंटर्नशिप सुरू. अच्छा, हा. क्रिशा, कोणत्या आर्टिस्टला तू मॅनेज कर? आर्टिस्ट मॅनेजर आहेस ना? हो. म्हणजे हेच ना, त्यांच्या इन्क्वायरीज, त्यांचे कॉल्स, हे सगळं अटेंड करायचं. पोएट्स, फेमस पोएट्स जे आहेत. फेमस पोएट्स कोण आहेत? अमनदीप खयाल. अच्छा, तर त्याला तू मॅनेज करत होतीस? हो. पण तू इंटर्न होतीस? हो. मग इंटर्न आणि ऍक्च्युअल मॅनेजर मध्ये काय डिफरन्स असतो? की त्यांना कॉफी घेऊन जाणं. तुझा काय रोल काय होता? एक्झॅक्टली काय करायची? आय यूज टू गो ऑन फील्ड वेन्यूज. मराठी, हां. सॉरी, हां. मी महाराष्ट्रीयन नाही आहे. अरे हो. माहिती काय हिच्याकडून? अच्छा, पण तुला येते मराठी? हो, मला कळते. आपण बोललोय आधी पण. आपण आधी कधी? हो, मी आलेली एक शोला. हा. हो, बिग बॉसचा आधी एक मूवी प्रमोशन होता त्याच्यासाठी. ऍक्च्युली मला नाही आठवत. Of नाही, म्हणजे मला सुंदर मुली आठवतात. अच्छा, तू त्या आरपार वाल्या ऋता आलेली? हो. अच्छा, ठीक आहे. तेव्हा पण बोललेलो मी. हो. अच्छा, मग तेव्हा मला बिलकुल कोणाला आठवते ही चमडी लोक. अच्छा, तर क्रिशा, तू बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई आहेस? Yes. त्यामुळे तुला मराठी, तू आहेस काय म्हणजे ऍक्च्युली? गुजराती आहे मी. अच्छा. हा, ठीक आहे. मग तुझा एक्झॅक्टली काय रोल? तू व्हेन्यूवर जायची हो. आणि रेकी करायची आणि त्यांना काहीतरी हवंय ते बघायची. काहीतरी हवंय म्हणजे? अरे, कॉफी, म्हणजे हेच तर मी म्हणालेलो. हो, तेच आहे. हेच काम होतं Yes. तुझं. अच्छा, मग ह्याच्यासाठी मग अभ्यासाची काय गरज आहे? तुझ्याकडे डिग्री आहे? हो, सायकॉलॉजीची. ओ वाव, काय तुला काय कळतं ह्युमन बिहेवियर बद्दल? की आपले अडल्ट बिहेवियर्स आर पार्ट ऑफ आवर चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस. अच्छा, मग आता हे मी जोक्स मारतो, मग माझ्या लहानपणी काय झालं असेल? ट्रॉमटाईज झालं. काय कॉमेडी झाली लहानपणी? ट्रॉमटाईज झालं. मी ट्रॉमटाईज होतो. हो. तुम्ही लोक का हसताय? हरामखोरानो, माझ्या आयुष्यात वाईट झालं काहीतरी. हा, तू सांग. हा, लहानपणी माझ्यावर ट्रॉमा झालेला, मग आता माझं कोपिंग मेकॅनिझम आहे की मी जोक्स मारतो. हो, काहीतरी स्ट्रेसफुल झालं जर तुमच्या लाईफमध्ये तर तुम्ही त्याच्यावर जोक करता. जोक करतो मी? माझं नाव पुष्कर जोग आहे? अच्छा, ठीक आहे. मग ठीक आहे सर. मी आणि समज एखादा माणूस आहे, तो खूप रडतो, मग त्याचं लहानपणीचं काय आहे? ते खूप. हा, काय? अच्छा, तू शांत बस. हा, तू सांग. हा, तर त्यांना सांगितलं नाहीये की रडण्याचं वीक असते, तर ते आर व्हेरी ओपन अँड एक्सेप्टेबल ऑफ देअर इमोशन्स. असं नाही, मग त्यांच्या लहानपणी काय झालं असेल? सपोर्टिव्ह असेल पेरेंट्स
की मग तुम्ही जे- रडू शकता, तुम्हाला रडायचं असेल तर. काही सांगितलं नाही की तुम्ही बॉय आहात, तुम्ही बॉय त्यांना माहितच नाही ते बॉय आहेत, कारण घरच्यांनी त्यांना सांगितलं नाही लहानपणापासून. नो द स्टिरियोटाइप की तुम्ही बॉय आहात तर तुम्ही नको रडायचं असं. अच्छा ते नाही सांगितलं. अच्छा, पण तुला वाटतं की जे जोक्स मारतात ते ट्रॉमा मधून गेलेले आहेत, जे रडतात ते त्यांच्या घरचे चिल असतात. मला हे उलट का वाटतंय पण बरोबर ना, रडतात कोण जे म्हणजे असं नाही. मी पण रडलोय बिग बॉस मध्ये. अच्छा ठीक आहे. आणि तू काय चूप असा हा, ज्याच्याशी मी बोलतो तीच बोलणार माझी, ठीक आहे. हा, आणि तुझ्या आयुष्यात काय चाललंय सध्या? कोणी आहे तुझ्या आयुष्यामध्ये बॉयफ्रेंड वगैरे? नाही. कधी होता? हो, मग का ब्रेकअप झाला तुझा? मी सांगितलं लास्ट टाइम, पण खूप टॉक्सिक होता तो. अच्छा, आपण हे बोललोय. हो. अरे यार, मग आता दुसरं काहीतरी सांग, वेगळं बोल. म्हणजे तोच बॉयफ्रेंड नको सांगू, दुसरा बॉयफ्रेंड होता कोणी? हो, किती बॉयफ्रेंड झाले आतापर्यंत? 2. मग एवढा वेळ विचार, जेवढा तो टाइम मिळाला कमीत कमी तू 8 मोजले. 8 - 6 2. घरताने पण बघताना व्हिडिओ, हा हा, घरताने बघता video. घरताने बघताने तू नवीन मराठी बनवतेस काय? तुझ्यामुळे मराठीला ट्रॉमा होतोय. आता मराठी रडेल. ठीक आहे ठीक आहे. हा, तर दुसरा जो होता त्याशी का ब्रेकअप झालेला? पहिल्याचं तर आपण मागच्या वेळी. ए तुम्हाला काय आहे, लक्ष इकडे दे, नाही तर चूप बस, ठीक आहे? नाही तर बोलणारच नाही तुझ्याशी. हा आम्ही जेव्हा रिलेशनशिप मध्ये आलो हा. त्या पॉइंटवर त्यांनी एफर्ट टाकण्याचं बंद केलं. तर मी- हो. हा, म्हणजे एकदा शॉपिंग झाली की तुम्ही ऍप डिलीटच. अच्छा, मग तुला वाईट वाटायचं, तू ब्रेकअप केलंस? मी ब्रेकअप. तू सर्वात टॉक्सिक गोष्ट तू किंवा त्याने काय केलेली रिलेशनशिप मध्ये? मला ओरडायचो. ओरडायचो? हा, मला खूप वाईट वाटतं हा तुझ्यासाठी. का तुला ओरडायचो? टेक्स्टवर जर आणि ती मेसेज काय बोलायची? टेक्स्टवर ओरडायचो, ऑडिओ नोट पाठवून. कसा ओरडायचा तुला? जर मी तुझं नाव काय? क्रिशा होतं ना? मी क्रिशा बनते आणि तू तो बॉयफ्रेंड आहे, ठीक हो. आहे? तर आपण कॉलवर व्हायचं. कॉलवर. कॉलर, हा मग ठीक आहे, तू मला कॉल कर. हा, हो. काही गुजराती नाही, आपण मराठी. हा, ट्रिंग ट्रिंग. हॅलो, हाय, हाय. काय करतोयस? मी काय नाही, इकडेच आहे. तू कशाला टेक्स्टवर मिसअंडरस्टँडिंग मध्ये हे करते, रडायला बसते असंच? तुला कळत नाही का मी टेक्स्टवर काय सांगते अरे, मला ते? कळतं. पण तू असं का वागते? तू गणपतीचा पहिला दिवस आहे, कशाला भांडण करायचंय तुला? मग विसर्जन नंतर करूया का? सर्वात गोष्टी भांडण करायचंय तुला, कशाला करायचंय? कारण मला लहानपणापासूनचा ट्रॉमा आहे. माझ्या आई बाबांनी सांगितलंच नाही मी मुलगा आहे. हा, माझा ट्रॉमा काढतेस? छान छान. तुझ्याकडे काही स्टोरी होती, तू काहीतरी म्हणत होतीस ना, तुला काही सांगायचं होतं असं? नाही, मला फक्त तुम्हाला थँक्यू सांगायचं होतं. Oh, wow. तुमच्यासाठीच आली आहे, तुम्हाला भेटायला आली आहे. थँक्स यार क्रिशा, तुम्हाला भेटण्यासाठीच आलीस? हो. अच्छा, मग तू हिंदी शो मध्ये यायचं ना? तू मराठी मध्ये, म्हणजे तुला मराठी जास्त बेटर वाटते? हो, मला कळते ना मराठी. कळतं, हा. हो. तुला कळते, पण मराठीला तू कळत नाहीये. आणि आणि तो हा तू कोणीच नाही. आणि आज ऑफिस होतं? नाही, आज मी का- अजून नवीन इंटर्नशिप शोधते, तर मला आता भेट आणि तू नाही. तुला पाहून असं वाटतं की तू कॉन्टेंट क्रिएटर पण, तुझं अकाउंट पब्लिक आहे ना? हा, तू आणि- फेमस होण्यासाठी आलीस. झाली मी लास्ट शो वरून मी फेमस झाली. किती फॉलोअर्स वाढले तुझे? 20-30,000 फॉलोअर्स वाढले माझे. तुमच्या असं नीट बोल एक. आणि माझा ट्रॉमा काढत होते. बोल की मी मेसेंजर ऑफ गॉड आहे तुझ्यासाठी. तुम्ही मेसेंजर ऑफ गॉड आहे माझ्यासाठी. फक्त तुमचा कारणी माझे फॉलोअर्स वाढले. थँक्यू सो मच प्रणीत. आता मी काय करणार? जो प्रश्न मी विचारला तो कापणार आणि हे सगळं टाकणार तिकडे. तर तुझे 0 फॉलोअर्स होते, सगळे 20-30 हजार झाले. 2,500 होते, आता मी 31,000.2. तुला काय वाटतं या कॉन्व्हर्सेशन नंतर किती होतील? मला हो 60,000 मी हो. टार्गेट करून आलीस. आणि तू म्हणाली तू माझ्यासाठी आलीस, तू स्वतःसाठी आलीस, तू फक्त स्वतःचा विचार करतेस. गणपतीचा पहिला दिवस आहे आज. अच्छा, पण तुला एक मिनिट, तुला खूप फॉलोअर्स वाढवायचे ना, तर तुला काहीतरी द्यावं लागेल या व्हिडिओसाठी.
काय पैसे देऊन कसे वाढणार? एक मिनिट, असं काहीतरी तुला आन्सर द्यावं लागेल ज्याच्याने लोक पाहतील हा व्हिडिओ. काय ब्रेकिंग न्यूज, बरोबर, हा छान. असं काय तुला काय वाटतं की मुलं कोणती गोष्ट बेटर होऊ शकतात मुलांमध्ये हा बॉईज? हो, आफ्टर शॉपिंग डू नॉट डिलीट दी ॲप. काय कीप पुटिंग एफर्ट्स टाकायचे. असं ती तुझी आहे तर पण तुम्ही एफर्ट्स टाकायचे. ती तुझी आहे तरी हो. आणि जर त्याची तशी तुझी खूप असतील तर? काही काही लोक विंडो शॉपिंग करत राहतात. ते नाही करायचं. ते नाही करायचं. नाही. तुझ्या बॉयफ्रेंडने कधी चीट केलंय? नाही. कधी तू केलंयस? नाही. तुझ्या बॉयफ्रेंडने तुला महागडं गिफ्ट दिलंय? हो, काय? विक्टोरिया सिक्रेटचा परफ्यूम. तुम्ही हरामखोरांनो, विक्टोरिया सिक्रेट म्हटलं तुला ऑलमोस्ट 1 लाख फॉलोअर्स झालेले तुझे. परफ्यूम म्हणालीस ना, परत 60,000वर आलीस. आम्ही काय करणार? परफ्यूम बीप करणार. लोकांना वाटतं हो ही काय काय घेते. विक्टोरिया सिक्रेटचा परफ्यूम पण येतो. हो, खूप छान. गरिबांना तुम्हाला झुडिओवाल्यांना कसं माहिती आहे सगळं? झुडिओ नाही, मॅक्स मध्ये शॉपिंग करते मी. छान छान, ठीक आहे. हा, एकदा टाळ्या वाजायची आणि सगळ्यांनी. कोणाला विचारू आपण? मागच्या सर्वात मागच्याला विचारू. मित्रा, स्पेक्स मध्ये जो आहे मागे, हा मित्र, तुला काय वाटतं आपण क्रिशोला पैसे दिले पाहिजे? ए हो, विचारलं तुम्हाला मी, त्याला विचारलं मी. हा, का रे, काय वाटतं? म्हणजे ठीक आहे, तुझा निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम राहील, पण का असं वाटलं तुला की का नाही दिले? हा, काय 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 ऑलरेडी फॉलोअर्स मिळतात, मग नाही दिले पाहिजे. तूच माझा भाऊ आहेस, थँक्यू. ठीक आहे, पण असं आपण नाही करायचं, ठीक आहे? तर पण जेवढा चांगला निर्णय तू घेतला, हे 500 तू घे. आता मला कळलं या शोचा फॉर्मॅट. आता मी कोणाला विचारणार, त्यांना पैसे दिले ते नाही. पण मी लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली आहे, याच्यानंतर मी कोणालाच नाही. छान छान, ठीक आहे. अजून सॉरी हा, त्याला नाही दिलं. हा, तुला असं वाईट वाटतंय तर तू रडू शकतेस, कारण तर तू बॉय पण नाहीयेस. ट्रॉमा कळलं. तुम्ही तिघी एकत्र आल्या आणि तुम्ही तिघी, त्या वाटतंय मला अशा भांडखोर वाढल्या तुम्ही. अरे तुम्हा तिघांशी बोलू शकतो आपण? हा, यांना द्या माईक द्या. आज आपण फक्त बायकांशीच बोलू. तुम्ही बाई आहात की मुलगी आहात? मधलीला तोडला, म्हणजे ही बाई आहे, ही चाळीत राहते, तिचं लग्न झालं म्हणून ती बाई झाली, आणि तुम्हाला कोणी भेटत पण नाहीये. अच्छा, तुमचं नाही होते लग्न? करायचं नाही एवढ्या लवकर. अच्छा, नाही ठीक आहे. असं ते अंगूर खड्डे वाटते तुमच्याकडे. हा, ठीक आहे. जी सुंदर आहे त्यांनी माईक घ्या. आता तीही म्हणते आपल्याला आता माईक वापरणारच कोण? छान छान. हॅलो, हाय. काय नाव आहे तुझं? कोमल. हे जे आपलं कॉन्व्हर्सेशन आहे हे युट्यूब, इंस्टाग्राम सगळीकडे जाणार आहे. तुझी कन्सेंट आहे याच्यासाठी? ठीक आहे. हा, कोमल कोण? काय पण विचारू नकोस. तू काय पण सांगू नकोस ना, तुझ्या कंट्रोल असला पाहिजे ना तुझ्यामध्ये. मी तर ट्राय करेन काढण्यासाठी. अरे म्हणजे हे काय कॉन्टेंटची गोष्ट चालली आहे. तुम्ही काय करता? सपोर्ट करतो. हा, तुझं लग्न झालं ना, तू सपोर्टच करू शकते. हा, कोमल काय करतेस तू आयुष्यात? सध्या काहीच नाही. अच्छा, रिकाम टेकडी आहेस? हो, मास्टर झालं, जॉब शोधते. मास्टर म्हणजे MBA केलंस तू? MCA काय असतं? कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. आणि त्यानंतर जॉब कॉलेजमध्ये नव्हता? नाही ना. ठीक आहे, एकदम सॅडच झाली. अच्छा, ठीक आहे यार. मिळेल. आता तू लिंक्डइन वगैरे शोधतेस जॉब? हो. दिलेस इंटरव्ह्यू? हो. आणि मग किती इंटरव्ह्यू दिलेस ह्याच्यानंतर? अच्छा, थोडं तुला जोरात बोलावं लागेल, ठीक आहे? कारण आम्हाला हे युट्यूबवर टाकायचं ना, असं विस्पर चॅलेंज नाहीये हे. कदाचित कोणी HR ऐकेल हे, मग तुला बोलेल की ना आपण असं. कोणी आहे तुमच्यापैकी HR इकडे? हो, नेहमी. अच्छा अच्छा. तुला किती रुपयाची पॅकेज म्हणजे सॅलरी मिळाली तर तू एकदम खुश होशील? स्टार्टिंगला 4-5 lakhs. स्टार्टिंग एवढं पर मंथ? नाही. LPA? हा, ठीक आहे. मागचे असे झाले, अरे आजोबांची जमीन विकून तेवढे पैसे नाही आले. 4-5 लाख. कुठे राहतेस तू कोमल? अच्छा, छान. आणि तुम्ही सगळे राहता? ते तुमचं तशी बिल्डिंग आहे ती अशी संडास कोपऱ्यात? अरे ते असं जरा संडास. छोटे रूम
रूम्स आहेत छोटी रूम्स आहेत ना बट सगळं आतमध्येच आहे. सगळं आतमध्ये. बाहेर जावं नाही लागत. हो छान छान. म्हणून तू 4-5 लाख बोलली ना. जास्त पैसे आज ठेवणार तरी कुठे ना. कपाट लहान आहे. कपाट पण खूपच हे काम करेल. प्लीज आज दाल खिचडी खा. एवढं पण लहान नाही. सॉरी 500 रुपये गेले. तुझा कोणी बॉयफ्रेंड वगैरे आहे कोमल? आहे तो पोहाच आम्हाला कळलेला. नाही सांगायचं तुला युट्यूब साठी पण आम्हाला कळलंय. ठीक आहे तुझ्या पुरतीच ठेव. काय माझ्यापुरतंच ठेव. कसं काय हा कॅमेरा आम्ही काय हलवायला लावला इकडे. आता माझ्यापुरतंच ठेव. आणि आरामखोर पण जाऊन घरी सांगतील की लोक फिरतील हे कोमलचा बॉयफ्रेंड आहे आणि जॉब पण नाही त्याकडे. अच्छा आणि तुम्ही तिघे मैत्रिणी कधी लहानपणीपासून आहे? लहानपणापासून. अच्छा कधी तुम्ही कांड वगैरे केलं एकत्र असं? काय केलंय कांड? आता ते कसं सांगणार असं तू सांग. विचार मग आम्ही सांगतो. हा तुम्ही तिघींनी कधी एकाच मुलाला डेट केलंय? नाही तुम्ही दोघांनी केलं? तुम्ही दोघांनी केलंय? याच्यानंतर येऊ आपण या एपिसोडवर. हा मग काय कांड केलंय तुम्ही सांगा ना आम्हाला. कधी बघ गेली तुझी वाट तर तुझी लागणारच आहे. ठीक आहे एकदा टाळ्या वाजवा माझ्यासाठी की मी हा धाडसी निर्णय घेतला. ठीक आहे कोणाला तरी विचारतो मी. ठीक आहे फॉर्मॅलिटी तर आपण करणार. ठीक आहे मित्रा तू सांग तुला काय वाटतं यांना पैसे दिले पाहिजे? 1000 घे म्हणतो. हा तू काय वाटतं तुला? नाही दिले पाहिजे का रे? मजा नाही आली तुला? मजाच घ्यायला आले ना तुम्ही लोक. ठीक आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील. ठीक आहे पण मी तुला पण नाही देणार. आता मी प्रेडिक्टेबल होईल ना मी सगळ्यांना पैसे वाटत जाईल. ठीक आहे हा ठीक आहे आपण त्या